मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की आपला एक पेपर कसा सोडवायचा असा एक ट्रिकवरचा आपला व्हिडिओ येणार आहे. पण हा तो व्हिडिओ नसणार आहे. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्सवर, की पेपरमध्ये असे प्रश्न आले तर आपण किती कमी वेळेमध्ये याला टॅकल करू आणि सोडवू शकतो यासाठी हा व्हिडिओ आजचा असणार आहे. आणि आपला जो ट्रिकचा जो व्हिडिओ राहणार आहे तो येणार आहे आपला 31 तारखेला किंवा 1 तारखेला, की पेपर कसा फास्टमध्ये सोडवायचा, कसे MCQला हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा आपला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्सचा प्रश्न राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी खरं सांगतो, या व्हिडिओमधून तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि जवळपास 40 ते 50 मार्क आपण या व्हिडिओमधून, एका व्हिडिओमधून अर्धा एक तास जेवढा वेळ होईल तेवढ्या वेळेमधून आपण समजा जास्तीत जास्त मार्क आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे की शेवटपर्यंत सोबत राहा, जेणेकरून प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजेल आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ जुळून राहा, पूर्ण बघा आणि नक्की तुम्हाला यामधून चांगलं काहीतरी मिळणार आहे, हे मी गॅरंटी देतो मित्रांनो. म्हणून शेवटपर्यंत बघा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स काय आहेत आणि कसे प्रश्न विचारतात याच्यावर, आणि याच्यामधून आपण कसे जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर आणि सुरू करतो मित्रांनो. आणि मित्रांनो, एक गोष्ट कमेंटमध्ये सांगायची आहे, तुम्हाला ट्रिकवरील व्हिडिओ पेपर कसा सोडवायचा याचा जे ट्रिक व्हिडिओ आहे ते कोणत्या तारखेला पाहिजे, 31 जानेवारी की 1 फेब्रुवारी, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या दिवशी आपण व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, प्रश्न बघूया आपण एकेकाने. हे टॅग वर्ड्स आहेत मित्रांनो. काही खाली असे भरपूर टॅग वर्ड्स आहेत की कोणते पॉझिटिव्ह आहेत, कोणते निगेटिव्ह आहेत, असे भरपूर आहेत. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे. हे मित्रांनो, आपण हे सर्व याच्यावर एक एक उदाहरण बघणार आहोत आणि सविस्तरपणे आपण कसं याला सोडू शकतो हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. फक्त हे टॅग वर्ड्स बघून घ्या तुम्ही. आपण पुढे एक एक सविस्तरपणे बघणार आहोत. हे सर्व टॅग वर्ड्स असणार आहेत, पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स. तर एवढे आहेत समजा मित्रांनो. तर यावर कसे प्रश्न विचारू शकतात आणि यामधून आपण किती जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो हे आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. जर सर्वांना जास्त मार्क घ्यायचे असेल शेवटपर्यंत नक्की जुळून राहा मित्रांनो. तर मित्रांनो, इथे बघायचं आहे, पहिला टॅग वर्ड आपल्याकडे दिलेला आहे पॉझिटिव्हमध्ये आणि निगेटिव्हमध्ये. पॉझिटिव्हमध्ये बघा, लर्निंग बाय डुईंग, करके सीखना. आणि निगेटिव्हमध्ये हे येणार आहेत मित्रांनो ऑप्शन्स, रिस्पॉन्स कंडिशनिंग, रेन्फोर्समेंट, स्टिम्युलस, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर मित्रांनो, यांना अप्लाय कसं करायचं आहे, कसं आपण हे बघू शकतो, कसं प्रश्न बघितल्या आपल्याला उत्तर येऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर आपण इथे बघतो CTETमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. आणि CTET जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टीवर जास्त लक्ष देते, जसं चाइल्ड सेंटर्ड असो, करके सीखना असो, या सगळ्या गोष्टीवर CTET जास्त लक्ष देते. म्हणून मित्रांनो, असे भरपूर सारे प्रश्न आहेत, भरपूर सारे असे शब्द आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्यांना कसं टॅकल करायचं हे आपण बघणार आहोत. तर सुरू करूया. कक्षा 7 में शिक्षक चाहता है कि छात्र रटने के बजाय अनुभव के माध्यम से सीखे, इसीलिए वह उन्हें स्वयं गतिविधि करने देता है और खोजकर समाधान निकालने का अवसर देता है. इस स्थिति में शिक्षक का मुख्य शैक्षिक दृष्टिकोन क्या आहे. तर मित्रांनो, इथे बघा, योग्य उत्तर आपलं राहणार आहे. असे सारे ऑप्शन असले मित्रांनो, जर त्या ऑप्शनमध्ये लर्निंग बाय डुईंग, करके सीखना असेल, जसं की इथे बघा ऑप्शन क्रमांक C मध्ये लर्निंग बाय डुईंग, इथे करके सीखना. तर मित्रांनो, असे जर पॉझिटिव्ह वर्ड्स तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो 100% आपलं उत्तर ते राहणार आहे. बरोबर. जसं की इथे बघा, आता तुम्ही जर तुम्ही मित्रांनो प्रश्न व्यवस्थित बघितलं तर सामग्री दिखाना, जिज्ञासा बढ़ाना, ऑप्शन A मध्ये तेवढं काही इफेक्टिव्ह वाटत नाही. इथे बघा, स्वयं गतिविधी करके सीखना, ऑप्शन C मध्ये करके सीखना, जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी करून शिकेल, अनुभवातून शिकेल, या पॉझिटिव्ह गोष्टीवर CTETचा जास्त भर असतो मित्रांनो. म्हणून कसं ऑप्शन C आपलं उत्तर राहणार आहे. D मध्ये बघा, अभ्यास से एक ही प्रतिक्रिया की आदत डालना, प्रतिक्रिया की. मित्रांनो, हे पण तेवढं विशेष वाटत नाही आपल्याला, म्हणून आपलं उत्तर काय राहणार आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे दिसले समजा, रिस्पॉन्स कंडिशनिंग, रेन्फोर्समेंट, स्टिम्युलस. जर मित्रांनो आपलं उत्तर प्रश्न जर आपला पॉझिटिव्ह असेल तर आपलं उत्तर निगेटिव्ह नसेल, आपलं उत्तर पॉझिटिव्ह द्यावं लागेल आपल्याला. म्हणून लर्निंग बाय डुईंग, करके सीखना हा पॉझिटिव्ह शब्द मित्रांनो खूप वेळा विचारतात आणि हे तुमच्या लक्षात राहू द्या. पॉझिटिव्ह वर्डमध्ये लर्निंग बाय डुईंग, करके सीखना 100% मित्रांनो यावर प्रश्न येऊ शकतात आणि आलेले आहेत. म्हणून या गोष्टीकडे गांभीर्याने द्यावे. आपला पहिला शब्द कोणता झाला मित्रांनो, लर्निंग बाय डुईंग. हे सगळे निगेटिव्ह वर्ड आहेत मित्रांनो, रिस्पॉन्स कंडिशनिंग, रेन्फोर्समेंट अँड स्टिम्युलस. आता दुसऱ्या शब्दाकडे जाऊया मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण आपल्या सगळ्या प्रॉब्लेम इथं सगळे क्लिअर व्हायला पाहिजे, आपले डाऊट्स. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, शेवटपर्यंत नक्की जुळून राहा. तुमचे खरंच मार्क वाढणार आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला तुमचा खरंच पेपर चांगला जाणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर. दुसरा आहे मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्विंग. हा पॉझिटिव्ह वर्ड आहे आणि फंक्शनल फिक्सिडनेस, कार्यात्मक जडता, हे निगेटिव्ह वर्ड आहे मित्रांनो. आता इथे बघा, CTETने भर दिलेला आहे समस्या समाधानवर, कार्यात्मक जडता निगेटिव्हमध्ये आलेला आहे मित्रांनो. म्हणजे विद्यार्थ्यांना समस्याचे समाधान कसे शोधावे, ते कसे सॉल्व्ह करावे यावर जास्तीत जास्त भर CTETनं दिलेला आहे मित्रांनो. पण त्यांच्यावर
स्तंभ जडता, त्यांच्यावर वजन, त्यांच्या डोक्यावर जे मानसिक जे वजन आहे ते आपल्याला जास्त वाढवायचं नाही, ते कमी करायचं आहे. म्हणून मित्रांनो हे निगेटिव्ह असणार आहे. कोणता शब्द? कार्यात्मक जडता. पॉजिटिव शब्द राहणार आहे समस्या समाधान. म्हणून मित्रांनो इथे प्रश्न बघा, कक्षा 8 में विज्ञान की कक्षा में शिक्षक छात्रों को एक नई परिस्थिति देता है, एक ऐसा उपकरण जिससे सीधे मापन संभव नहीं है, छात्र अलग अलग तरीकों से सोचकर नए उपाय ढूंढते हैं और समस्या का समाधान करते हैं. यह स्थिति मुख्यतः किस प्रकार के सीखने सोच का उदाहरण है? मित्रांनो कार्यात्मक जडता निगेटिव्ह आहे, मी तुम्हाला सांगितलं. अनुकरण हे पण इथे जमणार नाही मित्रांनो, कारण की इथे समस्या समाधानावर प्रश्न विचारलेला आहे. प्रतिक्रिया अनुबंधन, रिस्पॉन्स कंडिशनिंग मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी निगेटिव्ह असणार आहे. तर आपलं उत्तर कोणतं राहणार मित्रांनो? समस्या समाधान म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग. आपल्याला मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्विंगला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि जेवढ्या जास्तीत जास्त समस्या विद्यार्थी सोडवेल तेवढं महत्त्व CTETने त्या गोष्टीला दिलेलं आहे मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, लर्निंग बाय डुईंग, प्रॉब्लेम सॉल्विंग हे आपले समजा पॉझिटिव्ह वर्ड आहेत मित्रांनो, म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यावे. इथे बघा मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न या गोष्टीवर येणार आहेत, टीचर सेंटर्ड आणि चाइल्ड सेंटर्डवर. तर मित्रांनो आतापर्यंत काही वर्षापूर्वी आपली जे शिक्षण प्रणाली होती ते पूर्ण शक्यतो टीचर सेंटर्ड म्हणून वापरत होते. पण मित्रांनो आता आपल्याला चाइल्ड सेंटर्डवर जास्त फोकस करायचा आहे. CTETचं म्हणणं आहे विद्यार्थी जेवढं केंद्रात राहील विद्यार्थीच्या मनाने तेवढं चांगलं राहणार आहे, तेवढं जास्त विद्यार्थी शिकणार आहे आणि चांगलं त्याला समजा गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. तर मित्रांनो चाइल्ड सेंटर्ड म्हणजे बालकेंद्रित जर आपल्या प्रश्नामध्ये असेल तर आपलं उत्तर शक्यतो तो असतो मित्रांनो बालकेंद्रित. म्हणजे चाइल्ड सेंटर हा पॉझिटिव्ह शब्द आहे, टीचर सेंटर निगेटिव्ह शब्द मानण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि पुस्तक पण निगेटिव्ह शब्द मानण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त चाइल्ड सेंटर्ड म्हणजे बालकेंद्रित जेवढे सकारात्मक उत्तर आपण विद्यार्थ्याला चाइल्डला घेऊन देऊ मित्रांनो तेवढे आपल्याला मार्क जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत CTETमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त मार्क जर हवे असतील तर आपल्याला विद्यार्थी काय विचार करतो, विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं आहे या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे आणि त्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन क्लिक करायचे मित्रांनो. तर इथे प्रश्न बघूया. कक्षा 6 में शिक्षक चाहता है कि छात्र सक्रिय होकर सीखे, प्रश्न पूछे, अपने अनुभव साझा करे और गतिविधियों के माध्यम से अवधारणाएं स्वयं निर्मित करे. वह बच्चों की रुचि, गति और पूर्व ज्ञान को ध्यान में रखकर शिक्षण करता है. यह शिक्षण पद्धति मुख्यतः किस दृष्टिकोन पर आधारित है? हे निगेटिव्ह असणार आहे मित्रांनो. टीचर सेंटर निगेटिव्ह असणार आहे. तर आपलं पॉझिटिव्ह वर्ड आहे चाइल्ड सेंटर. आणि इथे आपल्याला प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, शिक्षक चाहता है कि छात्र सक्रिय होकर सीखे, शिक्षक चाहता है छात्र सक्रिय होकर सीखे, प्रश्न पूछे, अपने अनुभव साझा करे और गतिविधियों के माध्यम से अवधारणाएं स्वयं निर्मित करे. म्हणजे मित्रांनो इथे बघा पूर्ण फोकस विद्यार्थीवर आहे, चाइल्ड सेंटर्ड आहे. म्हणून मित्रांनो बालकेंद्रित उत्तर C राहणार आहे आपलं बालकेंद्रित. मी तुम्हाला म्हणलेलं आहे इथे शिक्षक केंद्रित निगेटिव्ह, पाठ्यपुस्तक केंद्रित निगेटिव्ह, परीक्षा केंद्रित निगेटिव्ह. मित्रांनो आपलं उत्तर काय राहणार मग? चाइल्ड सेंटर्ड म्हणजे ऑप्शन C म्हणजे चाइल्ड सेंटर म्हणजे बालकेंद्रित आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो हे प्रश्न आपल्याला येणार आहेत. हे जे आपण शब्द घेत आहोत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स मित्रांनो टॅग वर्ड्स आहेत, टॅग वर्ड्सवर 100% प्रश्न येणार आहेत. म्हणून आपल्याला किती फास्ट पद्धतीने सोडवता येते यावर आपला अभ्यास आहे. आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टी जर आपल्या डोक्यात फिट बसल्या तर मित्रांनो आपले 40 ते 50 मार्क इझीपणाने आपल्याला मिळू शकतात आणि बाकीचे आपण मार्क आपल्या सब्जेक्टमधून घेणारच आहोत. तर आपला पेपर निघण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढणार आहे मित्रांनो. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुमचे सगळे डाऊट इथे क्लिअर होणार आहे. आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ ठीक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो, कारण की दिवस कमी आहेत त्यांना पण या गोष्टीचा फायदा मिळू द्या. आणि सबस्क्राईब करा. ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला देणार आहे, तर तिथे जाऊन टेलिग्रामला जॉईन व्हा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. पुढे बघूया. इथे बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट शब्द आहे सोशल इन्क्ल्युजन, सामाजिक समावेश, पॉझिटिव्ह शब्द आहे मित्रांनो. आणि इथे बघा सोशल एक्सक्ल्युजन, सामाजिक बहिष्कार, निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो. पॉझिटिव्ह कोणता आहे? सोशल इन्क्ल्युजन म्हणजे सामाजिक समावेशन. आपल्याला विद्यार्थ्यांना समाजामध्ये कसे वावरतील सर्वांमध्ये मिसळून त्याला शिकवायचं आहे मित्रांनो. नक्की तू वेगळ्या क्वालिटीचा आहे, वेगळा आहे म्हणून तुला बाहेर ठेवतो आम्ही, असं करायचं नाही आपल्याला. म्हणून आपल्याला मित्रांनो सोशल इन्क्ल्युजन म्हणजे समावेशन करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. तर प्रश्न बघा, लक्षात ठेवा पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे आपला सामाजिक समावेशन इन्क्ल्युजन आणि सोशल एक्सक्लूजन निगेटिव्ह राहणार आहे मित्रांनो. ही बाब लक्षात ठेवा. कक्षा 7 में शिक्षक यह सुनिश्चित करता है कि सभी विद्यार्थी चाहे वे किसी भी भाषा, जाति, लिंग, आर्थिक या सामाजिक पृष्ठभूमि से हो समान रूप से गतिविधियों में भाग ले. वह समूह बनाते समय किसी को अलग नहीं करता और सभी की राय को महत्व देता है. यह शिक्षण व्यवहार मुख्यतः किस अवधारणा को दर्शाता है? ऑप्शन बघा मित्रांनो, सामाजिक समावेशन, ऑप्शन बी सामाजिक प्रतिस्पर्धा, ऑप्शन सी सामाजिक बहिष्करण, ऑप्शन डी शैक्षिक भेदभाव. तर मित्रांनो हे सगळे शब्द निगेटिव्ह आहेत. कोणते कोणते? सामाजिक प्रतिस्पर्धा, सामाजिक बहिष्करण, तुम्ही इथे बघू शकता सामाजिक बहिष्कार निगेटिव्ह शब्द आहे. शैक्षिक भेदभाव
निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो. तर पॉझिटिव्ह शब्द एकच आहे मित्रांनो, तो कोणता? सामाजिक समावेशन जे आपला राहणार आहे पॉझिटिव्ह शब्द. तर असे प्रश्न आले, असे प्रश्न येणार आहेत, तर आपल्याला मित्रांनो माहीत असावे की कोणते पॉझिटिव्ह शब्द आहेत, कोणते निगेटिव्ह शब्द आहेत आणि कोणत्या प्रश्नाला कसं हँडल करायचं आहे. या गोष्टी आपल्याला जर माहीत असेल मित्रांनो, आपला वेळ वाचेल, आपल्याला जास्त विचार करायची गरज पडणार नाही, आपलं फटाफट पेपर सुटेल आणि बाकी विषयाकडे आपल्याला वळता येईल आणि जास्तीत जास्त मार्क घेता येईल आणि आपला पेपर पास होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढेल मित्रांनो. जर पुढचा बघूया. इथे बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा रचनावाद. रचनावाद म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आपला पॉझिटिव्ह शब्द आहे मित्रांनो आणि व्यवहारवाद बिहेवियरिझम मित्रांनो निगेटिव्ह शब्द राहणार आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. व्यवहारवाद निगेटिव्ह आहे मित्रांनो आणि रचनावाद पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे आपला. म्हणून पेपरमध्ये जर आले असे प्रश्न तर आपल्याला कसं टॅकल करायचं ते बघा. कक्षा 8 में शिक्षक छात्रों को समस्या देता है, उनसे अपने अनुभवों के आधार पर चर्चा करवाता है, समूह में समाधान खोजने देता है और नए ज्ञान को स्वयं निर्मित करने के लिए प्रेरित करता है. वह उत्तर सीधे नहीं बताता बल्कि मार्गदर्शक की भूमिका निभाता है. यह शिक्षण शैली मुख्यतः किस सिद्धांत पर आधारित है? बघा मित्रांनो, in class 8 the teacher gives student a problem, lets them discuss based on their experiences, encourages them to find solutions in groups and motivates them to construct new knowledge by themselves. He does not give direct answer but plays the role of facilitator. This teaching style is mainly based on which theory? तर मित्रांनो, ही कोणत्या थेरीवर, कोणत्या सिद्धांतावर अवलंबून आहे? इथे बघू शकता तुम्ही, रचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिझम. बरोबर. तर आपला पॉझिटिव्ह शब्द कोणता आहे? कन्स्ट्रक्टिव्हिझम. बिहेवियरिझम निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो. म्हणून ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रश्नाला तुम्ही कसं हँडल करा ते बघा. जर तुमच्या एका प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये हे दोन्ही ऑप्शन आलेत तर तुम्हाला मित्रांनो माहीत आहे पॉझिटिव्ह कोणतं राहणार आहे? कन्स्ट्रक्टिव्हिझम. बरोबर. इथे बघा, रटना निगेटिव्ह, अनुशासन केंद्रित निगेटिव्ह, व्यवहारवाद निगेटिव्ह. ऑप्शन आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो रचनावाद आणि आपल्याला हेच पॉझिटिव्ह शब्द मिळालेला आहे रचनावाद. म्हणून आपल्याला बाई मित्रांनो रचनावादी बनवायचं आहे. बरोबर. तर पुढचा शब्द बघूया. बरोबर. आणि संदर्भित पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे. तर मित्रांनो बघा इथं प्रश्न, एक शिक्षक चाहता है कि छात्र नई अवधारणाओं को अपने अनुभवों, परिवेश और जीवन स्थितियों से जोड़कर समझे, न कि केवल परिभाषा याद करे. शिक्षक को कौन सा दृष्टिकोन अपनाना चाहिए? मित्रांनो रटत ज्ञान चुकीचं आहे. जे असते ते समजून घेणं, व्यवस्थित लक्षात ठेवणं, या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. रटत ज्ञान चुकीचं आहे. म्हणून मित्रांनो इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे संदर्भित कंटेक्स्चुअल आपला पॉझिटिव्ह शब्द आहे, डिकंटेक्स्चुअल निगेटिव्ह शब्द आहे. म्हणून मित्रांनो आपलं उत्तर कोणतं राहणार आहे सांगण्याचा प्रयत्न करा, जे की आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, संदर्भित शिक्षण. बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं संदर्भित शिक्षण, ऑप्शन ए, कंटेक्स्चुअल टीचिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, पॉझिटिव्ह शब्द आपला संदर्भित राहणार आहे, असंदर्भित आपला निगेटिव्ह शब्द राहणार आहे. इथे बघा 7वा शब्द आहे पॉझिटिव्ह आपला मिनिंगफुल लर्निंग, अर्थपूर्ण शिक. मित्रांनो आपण काही गोष्टी शिकत आहोत त्याचा अर्थच आपल्याला माहीत नाही, आपण फक्त पाठ करत आहोत, तर आपल्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होणार आहे. पाठ केलेली गोष्ट आपण विसरून पण जाणार आहोत. बरोबर. तर मित्रांनो CTETचं हेच म्हणणं आहे की रोट लर्निंग 100% निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो. याद 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 करके आपण को नाही शिकणे काय. आपल्याला मित्रांनो अर्थपूर्ण समजायचं आहे, अर्थपूर्ण शिकून घेण्याचं आहे, अर्थपूर्ण शिक घ्यायची आहे. म्हणून मित्रांनो आपला पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे मिनिंगफुल लर्निंग, अर्थसहित. बरोबर. अर्थसहित, अर्थपूर्ण या गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा मित्रांनो. तर प्रश्न बघा, एक शिक्षक चाहता है कि छात्र नई जानकारी को अपने पुराने अनुभव से जोड़े, यह किस प्रकार की सीख को दर्शाता है? बरोबर आहे मित्रांनो. जुनी माहिती आपल्याकडे आहे, जुने अनुभव आपल्याकडे आहे आणि नवीन माहिती आपल्याला त्याच्यासोबत जोडायची आहे. तर मित्रांनो कोणतं बेटर राहील, सगळ्यात उत्तम उत्तर कोणतं राहील? याद याद शिक. आपण विसरलो 2 वर्षाखाली काल आपण काय जेवलो ते आपल्याला माहीत नाही राहत मित्रांनो कधी कधी. तर आपण समजा पाठ करत गेलो 4 वर्षापूर्वी आपण कोणती व्याख्या पाठ केली होती, तर ह्या गोष्टी 4 वर्ष महिनाभर पहिले आपण जी व्याख्या पाठ केली का मित्रांनो ते पण आपण विसरतो. पण जर तीच व्याख्या आपण व्यवस्थित समजून घेतली तर आपण ती कधीच विसरत नाही मित्रांनो. आणि त्याच्या रिलेटेड समजा पॉईंट बिंदूची व्याख्या आहे, त्याच्यासोबत आपल्याला सर्कल शिकायचं मित्रांनो. आपण ते बिंदू आणि सर्कलमध्ये आपण ते जोडतो. काय आपल्याजवळ पुराणं जुने अनुभव आहेत त्याच्यासोबत आपण जोडतो मित्रांनो. म्हणून अर्थपूर्ण शिक महत्त्वाची राहणार आहे मित्रांनो. म्हणून पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे अर्थपूर्ण शिक. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे मित्रांनो मिनिंगफुल लर्निंग. लक्षात ठेवा मिनिंगफुल लर्निंग. बरोबर. रोट लर्निंग इज निगेटिव्ह वर्ड, सो मिनिंगफुल लर्निंगकडे आपल्याला जायचं आहे मित्रांनो, अर्थपूर्ण शिक. मित्रांनो व्हिडिओ मोठा होत आहे, थोडं होऊ द्या, तुम्ही सोबत जुळून राहा, कारण की तुमचे खूप सारे कन्सेप्ट याच्यातून क्लिअर होणार आहे आणि लवकरात लवकर प्रश्न तुम्ही तिथे सोडू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर लाईक करत चालायचं आहे आपल्याला, आपल्या मित्रांना देखील शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. शब्द 8वा खूप महत्त्वाचा, फॉर्मेटिव्ह किंवा डायग्नोस्टिक असेसमेंट, रचनात्मक निदानात्मक मूल्यांकन. निगेटिव्हमध्ये मित्रांनो समेटिव्ह असेसमेंट म्हणजे योगात्मक, हे निगेटिव्ह असणार आहे मित्रांनो. आणि आपलं हे पॉझिटिव्ह असणार आहे रचनात्मक किंवा निदानात्मक.
पॉझिटिव्ह कोणतं राहणार आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा डायग्नोस्टिक असेसमेंट, रचनात्मक किंवा मूल्यांकन, निदानात्मक मूल्यांकन. हा आपला समेटिव्ह असेसमेंट निगेटिव्ह राहणार आहे मित्रांनो. ही लक्षात ठेवा. रचनात्मक आपल्याला, तर मित्रांनो इथे बघा, निदानात्मक मूल्यांकन बरोबर, रचनात्मक मूल्यांकन. जर विद्यार्थी बार बार चुकत असेल तर त्याला व्यवस्थित काय उत्तर राहू शकते, काय त्याच्यावर निदानात्मक व्यवस्थित असेसमेंट करता येईल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणून आपलं रचनात्मक, निदानात्मक आपलं सकारात्मक राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे, आणि समेटिव्ह असेसमेंट निगेटिव्ह राहणार आहे. म्हणून आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, रचनात्मक मूल्यांकन मित्रांनो. बरोबर, रचनात्मक फॉर्मेटिव्ह असेसमेंट. पुढचं बघूया. इथे बघा 9वा शब्द आहे इक्विटी, समता. राईट, इक्विटी म्हणजे समता. इक्वॅलिटी समानता, निगेटिव्ह राहणार आहे इक्वॅलिटी. इक्विटी समता पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे. जसं की एक कक्षा में कुछ छात्रों को अतिरिक्त सहायता दी जाती है ताकि सभी समान स्तर तक पहुंच सके, यह किस सिद्धांत को दर्शाता है. मित्रांनो एक वर्ग आहे, त्यामध्ये नाही का काही हुशार विद्यार्थी आहेत आणि काही ढ विद्यार्थी आहेत. तर आपण मित्रांनो हुशार विद्यार्थ्यांना त्यांचा वेगळा अभ्यास देऊन, म्हणजे त्यांना पण अजून हुशार करायचं आणि मागच्या विद्यार्थ्यांना पण त्यांच्या सोबत आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे हे मित्रांनो समता दाखवते. बरोबर, तर म्हणून आपल्याला समता महत्त्वाची आहे मित्रांनो, समानता नाही. समानतावर मी तुम्हाला समोर सांगणार आहे कसं निगेटिव्ह राहणार आहे ते. तर इथं लक्षात ठेवा, समता आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो. समानता म्हणजे ते बघूया आता. आपलं उत्तर राहणार काय? इक्विटी. बरोबर, समता. एक कक्षा में कुछ छात्रों को अतिरिक्त सहायता दी जाती है ताकि सभी समान स्तर तक पहुंच सके, तो यह सिद्धांत इक्विटी. बरोबर. दावा बघा मित्रांनो, शब्द मेस्ट्री गोल्स. बरोबर, सीखने के लक्ष्य, आणि परफॉर्मन्स गोल, दिखावे के लक्ष्य. मित्रांनो हे निगेटिव्ह राहणार आहे. आपल्याला दिखाव्यापेक्षा आपल्याला काय शिकता येते याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे मित्रांनो. बरोबर, दिखाव्यात काही अर्थ नाही. बरोबर, आपल्याला जे आपण शिकतो, जे आपण शिकून जे चांगले काम करतो, ते आपले कुठेतरी आपल्याला मदत मिळते त्या गोष्टीमधून मित्रांनो, नाहीतर दिखावा केल्याने काही होत नाही. बरोबर, तर प्रश्न बघा. एक छात्र कठिन प्रश्न मिलने पर भी कोशिश करता रहता है क्योंकि वह विषय को समझना चाहता है, यह किस प्रकार का लक्ष्य है. बरोबर मित्रांनो, जर त्यानं दिखावा केला असता, हो मला येते, समजा एखादा विज्ञानाचा विषय आहे किंवा गणिताचा आहे, हो मला गुणाकार येते, त्याने जर दाखवले असते, तर मित्रांनो त्याला ते दिखावा झाला आणि त्याला येत नसून पण तो म्हणत आहे की मला येते, त्यातून ते पुढे जाऊन काही शिकणार आहे का? नाही. पण एखाद्या विद्यार्थी खरंच अटकत आहे, कुठेतरी हातचा द्यायचा असेल किंवा झिरो देता येत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी पण ते प्रयत्न करत आहे मित्रांनो. ते प्रयत्न करत आहे, ती चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्ह गोष्टी कोणती असेल? प्रयत्न करणे की खोटे बोलणे. बरोबर, तर मित्रांनो दिखाव्यापेक्षा शिकण्यावर जायचं आहे आपल्याला. बरोबर, एक छात्र कठिन प्रश्न मिलने पर भी कोशिश करता रहता है क्योंकि वह विषय को समझना चाहता है, यह किस प्रकार का लक्ष्य दर्शाता है. ऑब्वियस आहे मित्रांनो, सीखने का लक्ष्य. बरोबर, मेस्ट्री गोल्स, परफॉर्मन्स गोल्स निगेटिव्ह आहे मित्रांनो. मेस्ट्री गोल्स, सीखने के लक्ष्य पॉझिटिव्ह राहणार आहेत आपले. बरोबर, शब्द आहे मित्रांनो अपॉर्च्युनिटीज, पॉझिटिव्ह. रँकिंग अँड लेबलिंग निगेटिव्ह आहे मित्रांनो. समान अवसर, सर्व विद्यार्थ्यांना समान चान्स, समान अवसर मिळायला पाहिजे, अपॉर्च्युनिटीज सारख्या मिळायला पाहिजे. बरोबर, हे आहे मित्रांनो पॉझिटिव्ह. आणि कर्मनिर्धारण और लेबल लगाना, त्याला म्हणायचं तू जास्त अभ्यास, त्याला समजा असं रँकिंगसाठी जर आपण त्याला जास्त मोटिवेट करत असेल तर ते चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर, लेबल लगाना किंवा ते चुकीचं राहणार आहे, तर ते निगेटिव्ह राहणार आहे. अपॉर्च्युनिटीज, सगळ्यांना समान चान्स, आणि त्यामधून त्यांच्या गुणवत्तेनुसार, त्यांच्या प्रतिभेनुसार ते काय करू शकतात ते आपल्याला त्यांना अजून मोटिवेट करून अजून पुढे न्यायचं आहे मित्रांनो. तर प्रश्न बघा. एक विद्यालय में सभी छात्रों को समान रूप से खेल, कला और शैक्षणिक गतिविधियों में भाग लेने का अवसर दिया जाता है, यह किस सिद्धांत को दर्शाता है. बरोबर, तर ऑप्शन बघा. क्रम निर्धारण और लेबल लगाना, बी प्रतिस्पर्धात्मक मूल्यांकन, सी चयनात्मक शिक्षा, डी समान अवसर. मित्रांनो इथे आपल्याला बघा रँकिंग अँड लेबलिंग निगेटिव्ह दिलेला आहे, लेबल लगाना, क्रम निर्धारण निगेटिव्ह. बरोबर, प्रतिस्पर्धात्मक मूल्यांकन, कॉम्पिटिटिव्ह असेसमेंट निगेटिव्ह, सिलेक्टिव्ह एज्युकेशन निगेटिव्ह. तर मित्रांनो आपल्याला सर्वांना समान अवसर, समान अपॉर्च्युनिटीज द्यायचे आहेत, म्हणून आपलं पॉझिटिव्ह शब्द आहे अपॉर्च्युनिटीज, समान अवसर. तर मित्रांनो आपलं उत्तर काय राहणार आहे? समान अवसर, ऑप्शन क्रमांक डी. ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप आवश्यक व्हिडिओ असा योग्य तुमच्यासाठी ठरणार आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन जर ऐकलं आणि याच्यावर जर तुम्ही काम केलं, ही PDF तुम्हाला मी टेलिग्रामला देणार आहे, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. सर्वांना नाव माहीत आहे, जॉब स्टेशन आर या नावाने टेलिग्रामवर सर्च करा, तुम्हाला आपलं चॅनल मिळेल, तिथे ही PDF नक्की मिळेल. तर मित्रांनो तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करायची आहे, व्यवस्थित वाचायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि पेपर चांगला सोडवायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच योग्य वाटत असेल, आवडत असेल, तर मित्रांनो लाईक करायचा आहे आणि प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या ते आम्हाला नक्की कळवायच्या आहेत. इथे बघा मित्रांनो, प्रोसेस पॉझिटिव्ह, प्रोडक्ट निगेटिव्ह राहणार आहे, प्रक्रिया आधारित, उत्पादन आधारित निगेटिव्ह राहणार आहे मित्रांनो. तर कसं ते बघा. आता एक शिक्षक छात्रों के सोचने के तरीके, रणनीति और प्रयास पर ध्यान देता है. मित्रांनो एक शिक्षक एखादा विद्यार्थी काय विचार करते, त्याची काय रणनीती आहेत
त्याचे प्रयास किती आहेत, ते किती प्रयत्न करतोय याच्यावर जर भर देत असेल आणि त्याला तिथून मोटिवेट करत असेल, बरोबर, पण त्याचं उद्देश अंतिम उत्तरवर नाही मित्रांनो, शिक्षकाचं जे हे आहे लक्ष ते अंतिम उत्तरवर नाही, तर हे दृष्टिकोन हे कोणता दृष्टिकोन दर्शवत आहे मित्रांनो? एक शिक्षक विद्यार्थ्याला काय विचार करू शकते, कितीपर्यंत विचार करू शकते, काय रणनीती अपनावू शकते, किती प्रयास करू शकते याच्यावर जास्त भर देणं मित्रांनो बरोबर आहे, की त्याच्याकडून नाही मला योग्य उत्तर पाहिजेच हे त्याच्याकडून मागणे हे आवश्यक आहे. तर तुम्हीच विचार करा मित्रांनो, प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्रोडक्ट, बरोबर. तर मित्रांनो इथे पॉझिटिव्ह काय राहणार आहे? प्रोसेस. निगेटिव्ह शब्द आपला राहणार आहे प्रोडक्ट. तर मित्रांनो प्रश्न बघा, एक शिक्षक छात्रों के सोचने के तरीके रणनीति और प्रयास पर ध्यान देता है, न कि केवल अंतिम उत्तर पर. यह किस दृष्टिकोन को दर्शाता है? तर ऑब्वियस आहे मित्रांनो, हे कोणतं दृष्टिकोन दाखवणार आहे? प्रक्रिया आधारित, प्रोसेस बेस्ड. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रोसेस आणि प्रोडक्टमधून जर आपल्याला निवडायची असेल तर आपल्याला प्रोसेस CTET मध्ये घ्यावं लागेल, कारण की विद्यार्थी किती प्रयत्न करतो, काय काय प्रक्रिया अपनावतो या गोष्टी महत्त्वाच्या आहे मित्रांनो, नक्की किती योग्य उत्तर आणू शकतो, बरोबर. इथे बघा मित्रांनो, जेंडर इक्विटी पॉझिटिव्ह राहणार आहे आणि जेंडर स्टेरिओटाईप हे निगेटिव्ह राहणार आहे मित्रांनो, बरोबर. तर लिंग समानता पॉझिटिव्ह आहे, लिंग रूढीवादी धारणा पक्षपात हे चुकीचं आहे, निगेटिव्ह राहणार आहे. कसं? आता एखाद्या विद्यार्थिनीला सांगणे की तू मुलगी आहे म्हणून तुला गणित जमणार नाही, किंवा एखाद्या मुलाला सांगणे तू मुलगा आहे म्हणून तुला रांगोळ्या किंवा चित्रकला जमणार नाही, तर मित्रांनो इथे काय आलं? पक्षपात आलं, बरोबर. हे लिंग रूढीवादी धारणा झाल्या मित्रांनो, बरोबर. म्हणून आपल्याला जेंडर इक्विटी, सर्वांना सर्व कामे जमेल, मग ती मुलगी असो या मुलगा असो, आपल्याला जेंडर इक्विटी, लिंग समानता घेऊन काम करायचं मित्रांनो, ही CTET आपल्याला सांगते. म्हणून जिथे जिथे जेंडर स्टेरिओटाईप, बायस, पक्षपात, लिंग रूढीवादी असे शब्द येतील तिथे आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे मित्रांनो, आणि आपल्याला जेंडर इक्विटी, लिंग समानता म्हणजे पॉझिटिव्हकडे जायचं आहे, बरोबर. तर प्रश्न बघा, एक शिक्षक लड़के और लड़कियों दोनों को विज्ञान प्रयोगों में समान रूप से भाग लेने का अवसर देता है. बघा मित्रांनो, समान रूप से भाग लेने का अवसर दे रहा है, यह किस सिद्धांत को दर्शाता है? आपल्याला माहित आहे, लिंग समानता, बरोबर. जेंडर इक्विटी. इथे बघा मित्रांनो, लिंग रूढीवादी पक्षपात निगेटिव्ह, बायोलॉजिकल निर्धारण निगेटिव्ह, कल्चरल भेदभाव निगेटिव्ह. मित्रांनो लिंग समानता, बरोबर. जेंडर इक्विटी हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार आहे 100%. मी सांगतो तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येणार आहे मित्रांनो, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. जेंडर इक्विटी पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे, आणि कसं प्रश्नाला टॅकल करता हे तुम्हाला माहीत आहे आता, तर तुम्ही तिथे व्यवस्थित सोडवा मित्रांनो, घाई करायची नाही. तर व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रश्न सोडवा. पुढचा बघूया. इथे बघा मित्रांनो, कोऑपरेशन पॉझिटिव्ह शब्द आहे, म्हणजे आपसी सहयोग, आणि कम्पेअर अँड कॉम्पिटिशन हे निगेटिव्ह शब्द राहणार आहे. तुलना करणे किंवा प्रतिस्पर्धा लावणे ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी राहणार आहे मित्रांनो. पण आपसी सहयोग, आपसी मदत, एकमेकाची मदत करणे, एकमेकाच्या मदतीने समोर जाणे, ह्या सगळ्या गोष्टी कोऑपरेशन हे पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे मित्रांनो. म्हणून या गोष्टीला टाळायच्या आहेत, ह्या सगळ्या निगेटिव्ह राहणार आहेत. तुलना किंवा प्रतिस्पर्धा किंवा रँकिंग किंवा लेबलिंग ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह राहणार आहे मित्रांनो. आपसी सहयोग, मदत ह्या सगळ्या गोष्टी पॉजिटिव राहणार आहे. कसं ते बघा, एक शिक्षक छात्रों को समूह में काम करने देता है ताकि वे एक दूसरे की मदद से सीख सके. एका दुसऱ्याच्या मदतीने आपल्याला शिकणे हे उत्तम पर्याय राहणार आहे, आणि आपण डिस्कशन केल्याने खूप लवकर शिकतो, चर्चा केल्याने खूप लवकर शिकतो. यह किस दृष्टिकोन को दर्शाता है? तर मित्रांनो इथे बघा, तुलना आणि प्रतिस्पर्धा निगेटिव्ह आहे, मूल्यांकन केंद्रित तर 100% निगेटिव्ह आहे, व्यक्तिगत उपलब्धी पण इथे लागू होणार नाही. तर मित्रांनो हा प्रश्न बघून आपल्याला कोऑपरेशन म्हणजे आपसी सहयोग हे पॉझिटिव्ह शब्द आहे मित्रांनो, आणि आपल्याला तेच सिलेक्ट करायचं आहे आणि मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर मित्रांनो. एक शिक्षक छात्रों को समूह में काम करने देता है ताकि वे एक दूसरे की मदद से सीख सके. यह किस दृष्टिकोन को दर्शाता है? तो आपसी सहयोग, राईट. पुढचं बघूया मित्रांनो. इथे बघा, इन्क्लुझिव्हिटी म्हणजे समावेशिता, आणि ओनली सेग्रिगेशन केवळ किंवा अलगाव हे निगेटिव्ह आहे मित्रांनो. ओनली किंवा अलगाव, सेग्रिगेशन हे निगेटिव्ह आहे. इन्क्लुझिव्हिटी समावेशिता आपल्याला सर्वांना सोबत घेऊन उत्तम काम करायचं आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांना उत्तम शिकवायचं आहे आणि त्यांना पुढे न्यायचं आहे, हे दृष्टिकोन असलं पाहिजे मित्रांनो. म्हणून इन्क्लुझिव्हिटी समावेशिता पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे, आणि ओनली किंवा सेग्रेशन हे सगळे निगेटिव्ह शब्द राहणार आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. एक शिक्षक कक्षा में सभी प्रकार के छात्रों को, सभी प्रकार के म्हणत आहे, एक शिक्षक कक्षा में सभी प्रकार के छात्रों को समान रूप से शामिल करता है, चाहे वे धीमे हो, वे तेज हो, या विशेष आवश्यकता वाले बच्चे हो. यह किस दृष्टिकोन को दर्शाता है? मित्रांनो लक्ष द्या. अ टीचर इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ लर्नर्स इन क्लास, स्लो, फास्ट अँड दोज विथ स्पेशल नीड्स. दिस रिफ्लेक्ट्स. मित्रांनो काय उत्तर राहील आपलं? इन्क्लुझिव्हिटी, समावेशिता. लक्ष देत आहेत ना? हां. केवळ अलगाव निगेटिव्ह, सिलेक्टिव्ह एज्युकेशन निगेटिव्ह, प्रतिस्पर्धात्मक वातावरण निगेटिव्ह, समावेशिता सगळ्यांना सोबत घेऊन कार्य करणे, सर्वांना सोबत घेऊन शिकवणे, सर्वांना सोबत घेऊन व्यवस्थित उत्तम शिक्षा देणे, हे आपलं उद्देश असलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे चाइल्ड सेंटर्ड, बरोबर. तिथे झालो आपण परत, चाइल्ड सेंटर्ड, बरोबर. तर मित्रांनो लक्षात ठेवायची ही गोष्ट आपल्याला.
मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, या व्हिडिओमधून तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट एका झटक्यामध्ये क्लिअर होणार आहेत, एका झटक्यामध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही, पण जेवढा बी होईल ते शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा एक व्हिडिओ तुम्हाला 30 ते 40 ते 50 मार्क पण देऊ शकते मित्रांनो, बरोबर. म्हणून पूर्ण लक्ष इकडे ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा की खरंच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरत आहे का किंवा ठरला का. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. तर मित्रांनो, 16वा शब्द आहे स्पायरल प्रोसेस. स्पायरल प्रोसेस पॉझिटिव्ह आणि लिनियर प्रोसेस निगेटिव्ह. सर्पिल पद्धती आणि रेखीय पद्धती. सर्पिल पद्धती पॉझिटिव्ह, रेखीय पद्धती निगेटिव्ह, बरोबर. कसं बघा, एक शिक्षक किसी अवधारणा को बार बार बढ़ती जटिलता के साथ दोहरा कर पढ़ाता है, यह किस पद्धति का उदाहरण है. अ टीचर रिविजिट्स द सेम कन्सेप्ट रिपीटेडली विथ इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी, दिस इज एन एक्झाम्पल ऑफ. तर मित्रांनो, एकच अवधारणा जर शिक्षक अजून कठीण पद्धतीने बार बार सांगत असेल तर त्यामागचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे आणि कोणत्या पण लेवलचा प्रश्न असेल तर ते टॅकल करता आलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणे एकच अवधारणा, म्हणजे त्याचा संपूर्ण अभ्यास, त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास झाला पाहिजे या उद्देशाने शिकवत आहे मित्रांनो. न की एकाच रेखीय पद्धतीने की सरळ ही आपल्याला इथून सरळ मुंबईला जायचं आहे तर सरळ जा, हे झालं जाण्याचा मार्ग सोपा. पण मित्रांनो, मुंबईच्या आजूबाजूला आपण कोणकोणत्या रस्त्यानं जाऊ शकतो, कसे जाऊ शकतो, काय जाऊ शकतो, कुठे जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचं अभ्यास करणे म्हणजे सर्पिल पद्धती मित्रांनो. म्हणून रेखीय पद्धतीपेक्षा सर्पिल पद्धती योग्य ठरणार आहे मित्रांनो. की एका विषयाच्या, एका अवधारणेचा संपूर्ण 360 अभ्यास हे सर्पिल पद्धतीने होत आहे मित्रांनो. म्हणून स्पायरल प्रोसेस आपलं उत्तर राहणार आहे, पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे, बरोबर. ओके, इथे बघा मित्रांनो, अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन पॉझिटिव्ह, रॉंग कन्सेप्शन निगेटिव्ह. वैकल्पिक अवधारणा पॉझिटिव्ह, गलत अवधारणा निगेटिव्ह मित्रांनो. एखादा विद्यार्थी आहे जे म्हणते 5-7-34, एखादा विद्यार्थी म्हणतो 5-7-34, पण त्याला त्या टाईमला आपल्याला सांगायचं नाही की तू चुकीचा आहे, 5-7-34 नसून 5-7-35 होते, हे आपल्याला त्याला सांगायचं नाही मित्रांनो. सांगायचं म्हणजे सांगावं लागेल, पण कसं व्यवस्थितपणे त्याला सांगावं लागेल मित्रांनो. असं नाही की तू चुकला रे, 5-7-34 नसते, 5-7-35 असते. इथे आपल्याला त्याला व्यवस्थितपणे त्याला सांगायचं आहे की 5-7-35 होते, असे व्यवस्थितपणे सांगायचं आहे. तर इथे बघा मित्रांनो, एक छात्र पानी के उबालने को देखते हुए कहता है पानी हमेशा बबल बनाकर ही उबलता है, यह सोच क्या दर्शाती है. मित्रांनो, पाणी गरम होत आहे आणि त्या पाण्यामध्ये बबल येत आहेत, तर तो विद्यार्थी तिथे ऑब्झर्वेशन करत आहे आणि तो सांगत आहे की पाणी हमेशा बबल बनाकर ही उबलता आहे. तर मित्रांनो, ही त्याची वैकल्पिक अवधारणा आहे ना, चुकीची अवधारणा थोडी आहे, बरोबर. तर त्याला सांगायचं नाही की तू चुकीचा आहे म्हणून. गलत अवधारणा निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो. वैकल्पिक अवधारणा, ज्याची त्याची वैकल्पिक सोच, बरोबर. तर मित्रांनो, वैकल्पिक अवधारणा आपलं उत्तर राहणार आहे. नक्की गलत अवधारणा निगेटिव्ह. वैज्ञानिक तर्क आहे, पण आपल्याला विद्यार्थ्याला सांगायचं नाही की तू चुकत आहे. म्हणजे चुकत आहे म्हणजे ते चुकत नाही, ते बबल बघत आहे ना, बबल दिसतात ना, हे एक त्याचं ऑब्झर्वेशन आहे, बरोबर. वैकल्पिक धारणा आहे, म्हणून आपलं उत्तर राहणार आहे वैकल्पिक अवधारणा, अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन, रॉंग कन्सेप्शन निगेटिव्ह शब्द राहणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा ही बाब. खूप महत्त्वाचं मित्रांनो, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. मित्रांनो, इंट्रेन्सिक मोटिवेशन, आतून आलेली प्रेरणा, आणि बाहेरून कोणी दिलेली प्रेरणा, यामध्ये खूप सारं फरक आहे मित्रांनो. जिथपर्यंत आंतरिक प्रेरणा येणार नाही तिथपर्यंत काही मोठं करण्याची आपल्याला प्रेरणा मिळणारच नाही मित्रांनो. किती आपल्याला बाकीच्यांनी सांगितलं लवकर उठा, व्यायाम करा, अभ्यास करा, हे करा, ते करा, पण जिथपर्यंत ते मित्रांनो आपण 1-2 दिवस करेल पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून, पण जिथपर्यंत आंतरिक प्रेरणा येणार नाही, CTET पास व्हायचंच आहे मला असं आपण पेटून उठणार नाही आणि व्हिडिओ व्यवस्थित बघणार नाही, CTET मला पास व्हायचंच आहे अशी प्रेरणा जेव्हा आतून होईल मित्रांनो, आतून आपलं इंट्रेन्सिक मोटिवेशन येईल, तेव्हा आपण अभ्यास करेल आणि 100% आपण CTET प्रश्न पेपर पास होईल मित्रांनो. पण जर आपल्याला दुसरं कोणी सांगत असेल तुला CTET पेपर पास व्हावं लागेल, त्याशिवाय तुला नोकरी मिळणार नाही, तर मित्रांनो ही झाली बाहेरी प्रेरणा, जे जास्त इफेक्टिव्ह नसते मित्रांनो. जास्तीत जास्त इफेक्टिव्ह 100% काम करणारी प्रेरणा कोणती असते मित्रांनो? आंतरिक प्रेरणा. म्हणून इंट्रिन्सिक मोटिवेशन पॉजिटिव है मित्रों और एक्सट्रिंसिक मोटिवेशन नेगेटिव रहना है। एक छात्र खेलों में इसलिए अभ्यास करता है क्योंकि उसे खेलना पसंद है और वह इसमें खुद को सुधारना चाहता है। यह किस प्रकार की प्रेरणा मित्रांनो? स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, नक्की दुसरे सांगत आहेत म्हणून, बरोबर। स्वतः म्हणजे आंतरिक, म्हणून मित्रांनो आपलं उत्तर काय राहणार? पॉझिटिव्ह आंतरिक, बरोबर। आंतरिक प्रेरणा ते बाहरी प्रेरणा निगेटिव्ह आहे मित्रांनो। प्रतिस्पर्धात्मक प्रेरणा, त्याला प्रतिस्पर्धा करायची नाही, सामाजिक पण प्रेरणा नाही ती आहे आंतरिक प्रेरणा, आतून आलेली प्रेरणा, इंट्रिन्सिक मोटिवेशन। म्हणून मित्रांनो हा शब्द खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि ह्याच्यावर पण प्रश्न येणार आहे म्हणजे येणार आहे, म्हणून हे लक्षात ठेवा, आपलं मार्क जाता कामा नाही मित्रांनो। पेपर देऊन आल्यानंतर मला सांगा की या व्हिडिओचा फायदा तुम्हाला झाला की नाही झाला, आणि सध्या या व्हिडिओमुळे तुमचे खूप सारे कन्सेप्ट क्लिअर झाल्या की नाही झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। जर पहिले झाले असतील तर खूप छान आहे, पण ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ नवीन आहे मित्रांनो त्यांनी आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा।
खूप महत्त्वाचं कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट वर्सेस फिअरफुल एन्व्हायरमेंट. मित्रांनो, आपल्याला वर्गामध्ये अनुकूल वातावरण म्हणजे कंडक्टिव्ह वातावरण ठेवायचं आहे मित्रांनो, डरचं वातावरण नाही. विद्यार्थी भिला नाही पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्याला अनुकूल वातावरण द्यायचं आहे, त्याच्या हिशोबाने चाइल्ड सेंटर, त्याला जसं वातावरण हवं आहे तसं त्याला आपल्याला चांगल्यात चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्या व्यवस्थित वातावरणानुसार. कसं बघा, एक शिक्षक कक्षा में छात्रों को बिना डर के अपने विचार साझा करने के लिए प्रोत्साहित करता है. मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला सांगायचं आहे भ्यायची गरज नाही. तुझे जे विचार आहेत, तुझ्या मनामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत ते सांग, जे काही तुला अडचण आहे ते आम्हाला सांग. असं वातावरण आपल्याला खेळतं मिळतं वातावरण बनवून त्याला शिकवायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तो विद्यार्थी भिणार नाही आणि आपल्याला त्याच्या सगळ्या समस्या सांगेल आणि चांगल्यात चांगला अभ्यास करण्याचा तो प्रयत्न करेल मित्रांनो. जेवढं डरका वातावरण राहील, जेवढं भिण्याचं वातावरण राहील, तेवढं विद्यार्थी घाबरेल आणि त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आणि तो भीत शिकेल आणि अर्धवट शिकेल मित्रांनो. म्हणून विद्यार्थ्याच्या अनुकूल वातावरण द्यायचं आहे आणि त्याला चांगल्यात चांगल्या शिक्षण देण्याचा प्रयत्न करायचा है मित्रांनो. एक शिक्षक कक्षा में छात्रों को बिना डर के अपने विचार साझा करने के लिए प्रोत्साहित करता है. यह किस प्रकार के वातावरण को दर्शाता है? ऑप्शन ए डर का वातावरण, बी प्रतिस्पर्धात्मक वातावरण, सी अनुकूल वातावरण, डी चयनात्मक वातावरण. तर मित्रांनो, आपला उत्तर आहे कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट, अनुकूल वातावरण. फिअरफुल एन्व्हायरमेंटला क्रॉस करायचा आहे मित्रांनो आणि आपल्याला वर्गामध्ये ही पद्धत अपनावायची आहे. बरोबर. शब्द बघा मित्रांनो, इंक्रीमेंटल एबिलिटी वर्सेस फिक्स्ड एबिलिटी. विकसित की जा सकने वाली क्षमता और स्थिर अचल क्षमता. मित्रांनो, एखादा विद्यार्थी म्हणत आहे की मी एखाद्या विषयामध्ये चांगली प्रगती करू शकतो, मी याचा अभ्यास जर केला, मेहनत जर केली तर मी या विषयामध्ये चांगला होऊ शकतो. तर मित्रांनो, ही विकसित की जाने वाली क्षमता म्हणजे इन्क्रीमेंटल ॲबिलिटी आहे मित्रांनो, त्याचा विकास होईल. पण जर तो विद्यार्थी मानून बसला की नाही, मी या विषयामध्ये, खूप लोकांना म्हणतात की गणित कठीण जाते, तर ते म्हणतात की मला गणित जमणारच नाही, तर म्हणून काही वर्षांनी ते गणित विषय सोडतात मित्रांनो आणि खूप वर्षांनी ते सांगतात की गणित विषय मला कधी जमलाच नाही. बरोबर. ते असेल त्यांची वैयक्तिक अडचण. पण मित्रांनो, मला काय म्हणणं आहे, जर विद्यार्थ्यांनी हे विचार केला की मला गणित जमणार नाही, तर मित्रांनो हे फिक्स्ड ॲबिलिटी झाली, स्थिर झाली. त्यामध्ये ते कधीच विकास करणार नाही. पण जर त्या विद्यार्थ्यांनी म्हणला मी याच्या मागे लागेल, अभ्यास करेल आणि मेहनत करेल, तर मित्रांनो हे इन्क्रीमेंटल ॲबिलिटी राहणार, विकसित की जाने वाली क्षमता राहणार आणि त्यामध्ये ते चांगलं नक्कीच करणार. बरोबर. म्हणून एक छात्र मानता है कि वह अभ्यास और मेहनत से गणित में बेहतर हो सकता है. यह किस प्रकार की क्षमता का दृष्टिकोन है? तर डेफिनेटली इन्क्रीमेंटल ॲबिलिटी, विकसित की जाने वाली क्षमता. मित्रांनो, हे निगेटिव्ह राहणार आहे. फिक्स्ड ॲबिलिटी आपलं पॉझिटिव्ह काय? इन्क्रीमेंटल ॲबिलिटी, विकसित की जाने वाली क्षमता. मित्रांनो, याच्यावर पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला. बरोबर. मित्रांनो, कधी पण ॲक्टिव्ह डिस्कशन, सक्रिय चर्चेला पॉझिटिव्ह म्हणायचं आहे आणि पॅसिव्ह निष्क्रिय चर्चा चुकीचे आहे. जेवढं विद्यार्थी वर्गामध्ये एकमेकांसोबत एखाद्या कन्सेप्टवर डिस्कस करेल मित्रांनो, एखाद्या पॉईंटवर डिस्कस करेल, तेवढ्या त्यांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होईल. वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले तर ते वेगवेगळे प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर शोधतील म्हणून त्यांचा मित्रांनो खूप अभ्यास होईल त्या एका विषयावर. त्यांना त्या एका विषयाचा असं चोहीकडून अभ्यास केल्यासारखा 360 अभ्यास होईल मित्रांनो. कशामधून? सक्रिय चर्चेमधून, डिबेटमधून. बरोबर मित्रांनो, डिबेट पण इथे पॉझिटिव्ह आहे, कारण की डिबेटमध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामधून सर्वांना काहीतरी शिकायला मिळते, म्हणून इथे डिबेट पण पॉझिटिव्ह शब्द राहणार आहे मित्रांनो. पॅसिव्ह डिस्कशन चुकीचं आहे, निष्क्रिय चर्चा चुकीची आहे. बरोबर. म्हणून मित्रांनो, सक्रिय चर्चेला आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे आणि त्याचे प्रश्न आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसे की बघा, एक कक्षा में छात्र अपने विचार साझा करते हैं, सवाल पूछते हैं और बहस के माध्यम से समाधान निकालते हैं. यह किस प्रकार की चर्चा है? ऑप्शन ए निष्क्रिय चर्चा, बी सक्रिय चर्चा बहस, सी रचनात्मक सुनवाई, डी केवळ शिक्षक केंद्रित व्याख्यान. द्यावर मित्रांनो, या प्रश्नाचं काय उत्तर असेल कमेंटमध्ये. 5 सेकंद देतो तुम्हाला मी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. काय असणार आहे तुम्हाला माहीत आहे. द्यावर काय या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे. सक्रिय चर्चा. बरोबर. ॲक्टिव्ह डिस्कशन. बरोबर. सर्वांना समजायला मित्रांनो. तर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, व्यक्तिगत मतभेद, युनिफॉर्मिटी, एकरूपता. मित्रांनो, एकरूपता चुकीची आहे, युनिफॉर्मिटी चुकीची आहे. पॉझिटिव्ह शब्द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, व्यक्तिगत मतभेद. बरोबर. एखादा विद्यार्थी म्हणतो मला सिंगिंग येते, एखादा म्हणतो मला डान्सिंग येते. तर मित्रांनो, आपलं काम असं नसावे की तुला सिंगिंग येते, तू डान्सिंग करू नको, तू पण सिंगिंग कर, किंवा तुला डान्सिंग येते, तू सिंगिंग करू नको, तू डान्सिंग कर. बरोबर. असं आपण करू शकत नाही मित्रांनो. ती झाली एकरूपता, ती झाली निगेटिव्ह. पण आपल्याला त्या दोघांच्या व्यक्तिगत मतभेद, जे समजा मी उदाहरण देत आहे, डान्सिंग स्किल जे आहेत त्यांच्या, त्यामध्ये आपल्याला त्यांना मोटिवेट करायचं आहे मित्रांनो. बरोबर. एक विद्यार्थी जर म्हणत असेल अर्धा ग्लास आहे, जर तो म्हणत असेल अर्धा ग्लास भरलेला आहे आणि दुसरा म्हणत असेल अर्धा ग्लास रिकामी आहे, तर मित्रांनो ते दोन्ही बरोबर आहेत. बरोबर. व्यक्तिगत मतभेद आहेत त्यांचे. बरोबर. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेत, एकरूपता नाही. बरोबर. तर मित्रांनो, इथे बघा, एक शिक्षक कक्षा में छात्रों की अलग अलग क्षमताओं और रुचियों के अनुसार अलग अलग गतिविधियां प्रदान करता है. यह किस दृष्टिकोन को दर्शाता है? 100% मित्रांनो उत्तर काय राहणार आपलं. व्यक्तिगत मतभेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. एकरूपता निगेटिव्ह आहे मित्रांनो. बरोबर. या गोष्टी लक्षात ठेवा. ओनली सेग्रेगेशन निगेटिव्ह. समान अवसर
पॉझिटिव्ह शब्द आहे, पण इथे या प्रश्नासाठी तो व्यवस्थित ठरणार नाही, म्हणून व्यक्तिगत मतभेद आपलं उत्तर राहणार आहे. बरोबर मित्रांनो, समजत आहे ना? ओके मित्रांनो, सगळ्यात पॉझिटिव्ह शब्द क्रिटिकल थिंकिंग. जेवढं विद्यार्थी क्रिटिकल थिंकिंग करेल का, तेवढा त्याचा अभ्यास जास्तीत जास्त होईल मित्रांनो. अ स्टुडंट थिंक्स ऑफ मल्टिपल पॉसिबल सोल्युशन्स टू अ प्रॉब्लम अँड इव्हॅल्युएट्स देअर प्रॉज अँड कॉन्स. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ. एक छात्र किसी समस्या के संभावित समाधान सोचता है और उनके फायदे नुकसान का मूल्यांकन करता है. यह किस क्षमता को उदाहरण है? मित्रांनो, जर एखादा विद्यार्थी एखाद्या समस्येवर त्याचे फायदे नुकसानचा जर विचार करत असेल तर 100% त्यानं रटलं तर नसेलच. बरोबर, त्यानं याद तर केलं नसेल आणि शिक्षकवर तर निर्भर नसेलच तो, कारण की वेगवेगळ्या अँगलनी तो अभ्यास करत आहे, विचार करत आहे. तर मित्रांनो, हे आहे क्रिटिकल थिंकिंग, समीक्षात्मक सोच. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट पॉईंट राहणार आहे. तर मित्रांनो, हे सगळे आपण पॉझिटिव्ह वर्ड आत घेतलेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, योग्य वाटला का, यामधून तुम्हाला काही फायदा होणार आहेत का, ते आम्हाला नक्की कळवा. तुमचं किती अभ्यास यामधून, तुमच्या किती कन्सेप्ट क्लिअर झाले ते पण आम्हाला कळवा. जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही PDF तुम्हाला टेलिग्रामला उद्यापर्यंत अवेलेबल होऊन जाईल, तर तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपला जो दुसरा व्हिडिओ आहे ट्रिकचा, तो आपण 31 तारखेला द्यायचा की 1 तारखेला द्यायचा, यावर पण तुम्ही सांगू शकता आम्हाला. त्यावर काम झालेलं आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, थँक्यू सो मच.